अलका कबूलचा भाऊ रामदास कदम हा खालची पातळी सोडून उद्धव साहेबांवर टीका केलेला आहे। उद्धव ठाकरे ज्यावेळेला महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसारख्या बापाच्या पाठीत खंजीर बसणारी नालायक बेमान औलाद उद्धव ठाकरे म्हणून इतिहासामध्ये त्याची नोंद होईल, इतिहासामध्ये त्याची नोंद होईल। अरे राम्या, तुझ्या अवकात सांग। तो यासारखे 56 लोक त्या मातोश्रीवर फडशा पुसतात, भांडी घासतात, तू 57 आहे। तुमची अवकात आहे का उद्धव ठाकरे? तू काय केलंस? अरे 2.5 वर्षात चूल कमड्यासारखा मातोश्री बसून आलास, तुझ्या घरामध्ये तू भांडी घासायला ये ना। तुझी लायकी कुत्र्यापेक्षा बेकार आहे। अरे कुत्र्याला सुद्धा लाज वाटेल एवढा भुकलास तू आज। त्या अधिवेशनामध्ये आज एक रामदास कदम नावाचा एक रडका माणूस जो झेंडू बाम लावून रडत असतो नेहमी, अलका कबूलचा भाऊ रामदास कदम हा खालची पातळी सोडून उद्धव साहेबांवर टीका केलेला आहे। या रामदास कदमने माननीय पक्षप्रमुख आमचे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर खालच्या शब्दावर टीका केलेली आहे। उद्धव साहेबांना काय म्हणतो, माझ्या घरची धुनी भांडी करा। हा बाळासाहेब ठाकरेचा नालायक मुलगा आहे। कोण म्हणतंय? हा राम्या कदम म्हणतो। अरे राम्या, तुझ्या अवकात आहे का? रामदास कदम शाखा प्रमुख पासून तुला या महाराष्ट्राचा पर्यावरण मंत्री बनवणारे माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि ती शिवसेना आणि मातोश्री आहे, आणि त्या मातोश्रीवर उलटणारी तुझी औलाद आज माननीय आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंवर टीका करते। अरे तुझी अवकात का रे राम्या कदम? हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे 2012 रोजी आम्हाला सोडून गेले तमाम शिवसैनिकांना, आणि 2014 रोजी तू गुहागरमध्ये पडला असताना सुद्धा खेडमध्ये तुला या महाराष्ट्राचा पर्यावरण मंत्री बनवला उद्धव साहेबांनी। 5 वर्ष तू मंत्रिपद भोगलास, 4-4, 5-5 वेळा तुला तिकीट दिलं माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी। मातोश्रीवर बोलावून तुला तिकीट दिलं, तुझ्या पोराला तिकीट दिलं, दापोलीमधून निवडून आला तुझा मुलगा, केवळ आणि केवळ फक्त माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्यामुळे। आणि आज माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना खालच्या पातळीवर टीका करतो। अरे राम्या, तुझ्या अवकात सांग। तो यासारखे 56 लोक त्या मातोश्रीवर फडशा पुसतात, भांडी घासतात, तू 57 आहे। राम्या कदम, तू 57 आहे। तुला सुद्धा या मातोश्रीनं भरपूर दिलेलं आहे। तो यासारखे असे बाडगे लोक गळ्यात पट्टा बांधून महाराष्ट्रामध्ये जे आज भुकत आहेत ना उद्धव साहेबांवर, तुझी लायकी कुत्र्यापेक्षा बेकार आहे। अरे कुत्र्याला सुद्धा लाज वाटेल एवढा भुकलास तू आज। राम्या कदम, कुत्र्याला सुद्धा लाज वाटेल एवढा भुकलास, आणि येणाऱ्या काळामध्ये तुझा मुलगा कसा निवडून येतो तो बघणारच आम्ही। तुझ्या मुलाचं तिकीट तुझ्या मुलाचं डिपॉझिट जप्त करण्याची हिंमत या शिवसैनिकांमध्ये आहे। उद्धव साहेबांच्या मातोश्रीवर जाऊन फडशा पोसायची तुझी अवकात नाही राम्या कदम। तू उद्धव साहेबाला नालायक म्हणतो, एवढा मट्टा लागून गेला का रे राम्या कदम? 4-4, 5-5 वेळा तुला आमदारकी द्यायची, विरोधी पक्ष नेता द्यायचा, पर्यावरण मंत्री बनवायचं। कोण बनवलं तुला? तुझा बाप उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे, लक्षात ठेव। आणि आज बापावर तो खालच्या शब्दावर टीका करतो। अरे नालायका, कुठं फेडणार हे पाप? राम्या कदम, अवकातीमध्ये राहून बोल। तुला वाटलं काय काही बोललं तरी आम्ही सहन करू? उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक सहन करतील? आम्ही का बांगड्या घातलेल्या नाहीत रामदास कदम। आम्ही बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला बाळकडू पाजलेले आहेत, उद्धव साहेबांनी आम्हाला बाळकडू पाजलेलं आहे। आणि आमच्या उद्धव साहेबाला जर कोण आयरा फडतूस माणूस जर टीका करत असेल, मातोश्रीच्या फडशा पुसणारा जर टीका करत असेल, मातोश्रीच्या जीवावर जगणारा माणूस, मातोश्रीच्या जीवावर वाढलेला माणूस, ज्याचं मातोश्रीनं राजकारण घडवलं या महाराष्ट्रामध्ये, अशा नालायक माणसानं जर आमच्या उद्धव साहेबांवर टीका केली तर आम्ही काय शान बसू? आम्ही मर्द शिवसैनिक आहोत राम्या कदम। यापुढे जर तू उद्धव साहेबांवर खालच्या पातळीवर टीका केलास तर तुला तुझ्याच भागामध्ये येऊन जाहीर सभेमध्ये तुला आव्हान देणारी हिंमत या अतुल